विरारसाठी विशेष विकास आराखडा जाहीर. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे आता विरारच्या विकासाला अक्षरशः हाय स्पीड गती मिळणार आहे. वर्षानुवर्ष मूलभूत सुविधांसाठी झगडणाऱ्या विरारकरांसाठी ही केवळ विकास योजना नसून भविष्यातील आधुनिक शहराचे स्वप्न साकार होण्याची नवी आशा ठरत आहे. वसई विरार महापालिका प्रशासनाने विरार येथील प्रस्तावित बुलेट ट्रेन स्थानक परिसरासाठी विशेष स्थानिक क्षेत्र विकास आराखडा जाहीर केला असून संपूर्ण परिसराचा चेहरामोहराच बदलण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पांमुळे राज्यातील 4 स्थानकांपैकी एक महत्त्वाचे स्थानक विरारजवळ नालासोपारा पूर्वेतील वलईपाडा परिसरात उभारले जाणार आहे. या स्थानकाभोवतीचा विकास केवळ स्टेशन पुरता मर्यादित न राहता जागतिक दर्जाच्या स्मार्ट सिटीच्या धर्तीवर करण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात आला आहे. केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली प्रोजेक्ट स्मार्ट अंतर्गत विशेष नियोजन समिती स्थापन करण्यात आली असून जपानच्या जायका मार्गदर्शक तत्वानुसार आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत. या विशेष विकास आराखड्यात तब्बल 465 हेक्टर क्षेत्राचा समावेश असून मौजे, मोरे, तुळिंज, कोखिवरे, बिलालपाडा, धानिव आणि विरार या 6 गावांचा समावेश करण्यात आला आहे. अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेल्या या भागांना आता नव्या विकासाचा श्वास मिळणार आहे. परिसरात अत्याधुनिक रुग्णालय, आरोग्य सेवा, पर्यटन सुविधा, आधुनिक नागरी वसाहती, प्रशस्त रेल्वे, व्यावसायिक केंद्रे आणि नियोजित निवासी भाग उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आजपर्यंत पायाभूत सुविधांच्या अभावामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना या प्रकल्पामुळे रोजगार, व्यवसाय आणि उत्तम जीवनमानाच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. विरार फक्त उपनगर राहणार नाही तर भविष्यातील नियोजित आधुनिक शहर म्हणून ओळख निर्माण करेल अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. महापालिकेने या आराखड्यावर नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागविल्या असून त्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. प्रस्तावित नकाशे महापालिकेच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. नागरिकांनी आपली मते लेखी स्वरूपात उपसंचालक नगर रचना विभाग, वसई विरार महानगरपालिका यांच्याकडे सादर करावीत असे आव्हान प्रशासनाने केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्यपत्रात सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत हरकती दाखल करणे बंधनकारक असून त्यानंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांचा विचार केला जाणार नसल्याचे महापालिका आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी स्पष्ट केले आहे. वर्षानुवर्ष फक्त विस्तार म्हणून ओळखल्या गेलेल्या विरारला आता विकासाचा नवा चेहरा मिळणार का? बुलेट ट्रेन सोबतच विरारची स्वप्नेही आता वेगाने धावू लागली आहेत.